बांधवांनो, या जगातील कोणतीच लढाई ही प्रशिक्षणाशिवाय लढलीही जाऊ शकत नाही आणि जिंकलीही जाऊ शकत नाही। परंतु या जगातील कोणतेही प्रशिक्षण स्वतःला दिलं जाऊ शकतं आणि महाविजय मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध केलं जाऊ शकतं। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही मनावर घेतल्या आणि या गोष्टीचं जर काटेकोरपणे पालन केलं तर तुम्हाला वक्ता बनण्यापासून या जगातील कुणाचाच बाप तुम्हाला रोखू शकणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे। तर नमस्कार बांधवांनो, मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता, या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक, आणि आपण पाहत आहात भाषण रंग। स्वतःला सिद्ध केलेल्या केनिया देशाचा एक खेळाडू आहे। त्याला कॉलेजमध्ये असताना भालाफेकीचं प्रचंड आकर्षण लागलं। त्याला त्याचं करिअर भालाफेकीमध्ये करायचं होतं आणि या भालाफेकीसाठी तो त्याच्यासाठी प्रशिक्षक पाहत होता। परंतु त्याला केनिया देशामध्ये भालाफेकीचं प्रशिक्षण द्यायला एकही प्रशिक्षक मिळाला नाही। मग त्यांनी शक्कल लढवली आणि आपल्या मोबाईलमध्ये भालाफेक याचं प्रशिक्षण त्यांनी सर्च केलं आणि ते प्रशिक्षण बघत त्यानं स्वतःला तयार केलं। त्या भालाफेकीमधील वेगवेगळे डावपेच त्यांनी अंगीकारले आणि बघता हा भालाफेकीमध्ये एवढा निष्णात आणि तरबेज झाला की 2015च्या ऑलिम्पिकमध्ये या जुलियस एगो या केनियाच्या खेळाडूनं ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलं। म्हणजे स्वतःला प्रशिक्षण देता येऊ शकतं, त्याचं जिवंत आणि मूर्तिवंत उदाहरण म्हणजेच हा जुलियस एगो आहे। त्याला आज मिस्टर यूट्यूब म्हणून यूट्यूबवरती सर्च केलं जातं। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहिलं असेल की एकलव्याने सुद्धा स्वतःलाच प्रशिक्षित केलं आणि तो एक निष्णात धनुर्धर बनला। म्हणजे आपण जर ठरवलं, आपल्याकडे जर दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर या जगातील कोणतीच गोष्ट आपल्या समोर अवघड नाही। त्यामुळं मनाशी पक्का निश्चय करा आणि स्वतःला वक्ता बनण्यासाठी सिद्ध करा। आज आपण थोडंफार शिकून या जगाच्या स्पर्धेमध्ये आलेलो आहोत, परंतु आपल्याला शिकवण्यासाठी आपल्या बापानं प्रचंड कष्ट उपसलेलं आहे। आज जर आपण पाहिलं तर प्रचंड बियाण्याची भाववाढ, खताचे वाढलेले दर, त्यासोबत लाईटीचा लपंडाव, वाढलेली महागाई, आणि यातून सुद्धा आपला शेतकरी बाप हा दिवस रात्र शेतामध्ये राबतो। त्याला ना सुट्टी आहे, त्याला ना सणवार आहे, त्याला ना अंगभर कपडे आहेत, ना त्याची बँकेमध्ये पत आहे। म्हणजे या साऱ्या गोष्टीपासून तो एकदम खंगलेला आहे आणि त्या परिस्थितीमधून आपल्याला त्यानं शिकवलेलं आहे। म्हणजे त्या अवतामागं चक्र मारू त्याच्या पायाला भेगा पडलेल्या आहेत आणि मान सन्मान तर कुठेही दिला जात नाही। आणि या साऱ्या गोष्टीतून प्रचंड कबाड कष्ट करत आपल्या अंगावर फाटके तुटके कपडे घालून त्यांनी आपल्याला या सुटापुटामध्ये आणलेलं आहे। त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे। या वेदना त्याच्या मनामध्ये दाटायच्या, परंतु त्या वेदनेसाठी शब्द नव्हते आणि ते शब्द देण्यासाठी त्यांनी आपल्याला 4 बुक शिकवलेले आहे। आणि मग जर या बापाच्या वेदना जर आपल्याला मांडायच्या असतील तर मात्र आपल्याला आपला आवाज बुलंद करणं गरजेचं आहे। त्या व्यवस्थेवरती चाबूक उगारणं गरजेचं आहे। ज्या बापानं कष्ट सोसले, ज्या बापानं आपल्या डोळ्यामध्ये स्वप्न साठवली, त्या बापाची स्वप्न आणि त्या बापाच्या वेदना या व्यवस्थेसमोर मांडून या व्यवस्थेच्या चिंदड्या आपण उडवल्या पाहिजेत। यासाठी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे। वादळ, वारा, पाऊस, आसमानी, सुलतानी ही सारी संकट येत असताना सुद्धा आपला शेतकरी बाप डगमगला नाही, त्या संकटांना कधीही भिला नाही। उलट त्या संकटासोबत हात जोडण्याच्या ऐवजी आपल्या या शेतकरी बापानं त्याच्यासोबत 2 हात केलेले आहे। म्हणजे भीती नावाचा प्रकार आपल्या या शेतकरी बापाच्या मनामध्ये कधीच नव्हता। शेतकरी बाप सुद्धा आपला छाती ठोकपणे सांगायचा की भीती नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा। म्हणजे एवढी धमक ठेवून त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे। आणि आपण मात्र ज्या बापानं आपल्याला ताकद दिली, ज्या बापानं आपल्याला शब्द दिले, त्या बापाच्या वेदना मांडत असताना आपण जर एखाद्या मंचावर जात असू आणि आपल्याला जर त्या माईकची भीती वाटत असेल तर मात्र आपल्याला आपली लाज वाटली पाहिजे। बांधवांनो, आपण एक लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की नांगराच्या मुठी धरणारे हे जी कणखर आपले मनगट आहेत, ती आपली मनगट आता व्यवस्थेच्या चिंदड्या उडवण्यासाठी सज्ज झाली पाहिजे। म्हणजे या बापाच्या वेदना मांडणं गरजेचं आहे। जेव्हा कधी आपल्याला मंचावर जात असताना जर भीती वाटत असेल
तर त्या शेतात राबणाऱ्या बापाला आठवा आणि जेव्हा त्या बापाच्या वेदना आपल्या काळजामध्ये दाटतील ना, त्यावेळेस तो माईकच काय तर व्यवस्थेची सुद्धा छाती फाटली जाईल. या शब्दांचे बुलंद तोफगोळे तुमच्या मुखातून बरसल्याशिवाय राहणार नाहीत. बांधवांनो, आपला वारसा हा कष्टकऱ्याचा आहे, शेतकऱ्याचा आहे. आपण 6 महिने शेती करायचो आणि 6 महिने मुलुकगिरी करायचो. म्हणजे जेव्हा या हिंदुस्थानावरती पातशाहीने इथं नंगा नाच घातला, त्यावेळेला या हिंदुस्थानातील भल्या भल्यांनी आपल्या तलवारी सोडून दिल्या, माना झुकवल्या आणि त्यांनी त्यांच्या घड्या वाचवल्या. परंतु जेव्हा याच यवनी पातशाही जेव्हा महाराष्ट्रावरती आल्या, त्यावेळेस या महाराष्ट्रातील मर्दगड्यांनी माना नाही झुकवल्या तर आपल्या छात्या फाकवल्या आणि त्यांच्यासोबत 2 हात केले. हा आपला इतिहास आहे. म्हणजे शेतकऱ्याची औलाद आहोत आपण नांगर पकडला तर शेतकरी आणि समशेर पकडली तर क्षत्रिय आहोत. आपला लढवय्या वारसा आहे आणि या लढवय्या बाण्याच्या माणसाला माईकची भीती ती काय असणार आहे. जेव्हा कधी तुम्ही मंचावर जायला लागाल, त्याच वेळेला त्या स्टेजच्या त्या पायरीचा हात लावून एकदा फक्त आपला बाप आठवायचा, एकदा आपला वारसा आठवायचा आणि मग त्या माईककडे बघायचं. त्या माईकला तोडून मोडून तुम्ही जर टाकलं नाही तर मग म्हणा. बांधवांनो, जेव्हा कधी तुम्हाला भाषणाची भीती वाटेल, तेव्हा फक्त मला एक फोन करा. नाही त्या भीताच्या उरावर नाचून तिचा घमंड उतरवला तर शेतकऱ्याची औलाद सांगणार नाही. कारण आपल्याला आपल्या वेदना मांडणं गरजेचं आहे. त्या व्यवस्थेला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. ज्या बापानं आपल्याला ज्ञान दिलं, ज्या बापानं आपल्याला धमक दिली, त्या बापाचा आवाज बुलंद करून आपल्याला या व्यवस्थेसमोर उभा राहणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हा विचार आपल्या मस्तकामध्ये घोळायला लागेल ना, तर तो माईकच काय, ती गर्दीच काय हो. या जगातील सारी ताकद जरी एकवटली तर त्या ताकदीचा बापही आपल्याला तिथं बोलण्याशिवाय तिथून आपल्याला रोखू शकणार नाही. आता तुम्ही म्हणाल की सर मग आता भाषण द्यायचं म्हणल्याच्या नंतर मांडणी बिंडणी काहीतरी करावं लागेल. बांधवांनो, मांडणी बिंडणी हे काही डोक्यात आणू नका. नाव घेतलं की सरळ उठायचं, माईक समोर जायचं आणि तुमच्या मनात जे आहे ते बिनधास्त बोलायचं. कारण तो आपल्या मनातला आवाज आहे, तो आपल्या बापाचा आवाज आहे, तो या मातीचा आवाज आहे आणि आपल्या आवाजाला मांडणीची गरज लागत नाही. आणि तुमचा हा हृदयातला आवाज लोकांच्या हृदयापर्यंत नक्कीच पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या मंचावरनं तुम्ही एक बुलंद आणि सभा गाजवणारा वक्ता म्हणून पुढे आल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, मी सुद्धा कोणत्याच गोष्टीचं, या तर बोलण्याच्या गोष्टीचं मी प्रशिक्षण घेतलेलं नाही. ह्या साऱ्या गोष्टी आहेत. हा आहे आपला आवाज आणि या आवाजानं मी स्वतःला सिद्ध करत गेलो. म्हणजे मी अगोदर कुस्त्या खेळायचो, कुस्त्याचं प्रशिक्षण द्यायला मला कुणी नव्हतं. परंतु एकटा तालमीमध्ये जोर बैठका काढून स्वतःच 8-9 किलोमीटर दररोज धावून स्वतःला सिद्ध केलं. आणि त्या तालमीच्या फडातही आपल्या या कुस्तीच्या ढावपेचानं तो आखाडा सुद्धा आपण गाजून काढलेला आहे. म्हणजे मला कीर्तनाची आवड होती, कारण माझा घराचा जो वारसा आहे तो वारकरी संप्रदायाचा आहे. आणि ते ऐकून ऐकून मनामध्ये कीर्तनाच्या बद्दल आवड लागली. परंतु आता कीर्तन शिकायचं तर आळंदीला जावं लागतंय, माधुकरी मागून खावं लागतंय, तिथं 10-12 वर्ष घालावं लागते. आणि मग हे जेव्हा मला कठीण वाटलं, त्यावेळेस मी इंगळे महाराजांचे काही पुस्तकं आणले, त्यांच्या काही कीर्तनाच्या कॅसेट आणल्या, त्या ऐकल्या आणि मी 13 दिवस त्या कीर्तनाचा प्रचंड अभ्यास केला. आणि बाबा हो, मी स्वतः 14व्या वर्षी फेटा बांधून कीर्तनाला उभा राहिलो. म्हणजे आपल्यामध्ये म्हटलं जातं ना की हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. म्हणजे किसी चीज को हम तहे दिल से चाहते हैं तो उसे दिलाने में पूरी कायनात लग जाती है. तुम्ही या गोष्टी मनामध्ये आणा, स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार राहा, स्वतःला प्रशिक्षित करा आणि एक मजबूत आणि बुलंद वक्ता म्हणून पुढे या. तुमच्या या वक्तृत्वाला या भाषणरंग परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा असतील. तर बांधवांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय हरी.